हे लॉकर आहे तिथं, हे बघू शकता. अरे तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आजचा ब्लॉग काय अशा प्रकारे आहे. आता मी 10 वाजले, आता मी उठून आंघोळ ते केलो, तर ब्लॉग स्टार्ट केलो. तर बघू आज ब्लॉग मध्ये काय काय नवीन घडलं, जे बी होईल तुमच्या पुढे मी दाखवी. तर चला गाईज. पाणी येऊन किती वेळ झाले? 1 वाजता आले 1 वाजता आले. डॉन आहे का मारे? पाणी येते म्हणून झालं. अरे झाडाला तिकडले मानव त्या घरात जाईल पाणी. भांडण केले की 6 दिवसाला पाणी आलं बघ. भांडण केले की रुद्र हा इथं बसला वाटतं. कुठे गेला? हा इथं आहे, इथं आता नीट करायला की ना. आयो टाकाला सर पाणी. टेंगे 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 का होय गाईस. तर आपल्या बी इथं पाणी आलेलं आहे, बघू शकता. हे मोटर लावलं इथं गाईस. आता मी जेवण करून घेऊन आलो. तर बघू शकता जेवणात काय बनलं. आता कारल्याची भाजी बनली आणि रोट्या याच्यात बनले दुरडीमध्ये का. रात्रीची चपात्या गाईस. तर जेवण करून घेऊ चला. तर गाईस जेवण करून घेऊ. गाईज माठातलं पाणी थंडगार घेऊ चला. तर माठातलं पाणीच घेतलं नव्हतं मी. गाईज ही अतुलची आई आहे. अतुल हे बघू शकता, या चहा पिवलाले संचाबारी हे उन्हामध्ये एवढ्या, हे बघू शकता गाईज. तर गाईज चला आपण माळावर. गाईज इथं दोस्त येतो मला माळावर फिरायला, तर दोस्ताला घेऊन जाऊ चला. अभ्यास चला गाईज. इथंच तुम्ही सोडं अभ्यास करला आहे गाईज. ये हॉल स्टडी पॉइंट आहे. ब्लॉग चला है, ब्लॉग चला है. हाँ ब्लॉग. चष्मा लागलाय भाऊला अभ्यास करून गाईज. तर माझे इथं पुस्तकं राहिले होते, ते पुस्तक घेऊन जाऊ आपण. 31 दिवसामध्ये 31 दिवस 1 2 3 तारीख वार 5 वेळा येतो. तसं नाही, दिवसात 1 2 3 तारीख वार 5 वेळा येतो. हे लॉकर आहे तिथं, हे बघू शकता. म्हणजे पुस्तकात भेटणार झाले गाईज. तुम्हाला लॉकर मध्ये ठेवत वाटतं. नाही हे पण याच्यामध्ये नाही. आता पुस्तका म्हणजे कुठं आहेत? नाही त्याच्यात. स्टाईल पॉइंट मधून पुस्तका बी काय व्हायला इथे दिसू लागले ते बघ. हे लॉक आहे. मग तुझे असले कुठे इथं कुठे ते नेऊन नदी लॉक करून कुठे गेले. नाही हो, आमच्या पुस्तका गायब केलं. तर आम्ही स्टडी पॉईंट मधून निघाले बाय. हे आहे स्टडी पॉईंट, हे सरकारी स्टडी पॉईंट आहे. महिन्याला किती आहे? 150 रुपये महिना. 1 महिना. मुलीला 50. काही असं काय इथं झाड आहेत लाल, हे बघू शकता. हे फुलं, ही आमच्या सरची गाडी आहे गाईज. आता निघाले आम्ही माळावर. आता माळावर जायचं.
शेंदेवाच्या गाईस. तर आम्ही शॉर्टकट आले इथून, हे बघा ह्या रस्त्यातून. इथून एक रस्ता आहे पण आम्ही इथून शॉर्टकट मधून आल्या. शनिदेव मंदिर, कृष्ण मंदिर आणि ते शनिदेव मंदिर. ते टाकी, पाण्याची टाकी नवीन बनवून आली जुनी पलीकड. हे जुनी टाकी आहे म्हणली आणि नवीन बनवून आली. आणि आता हे पाईपलाईन होते, हे पाईप आहेत की त्याचे. तर मॅच चालू आहे गाईस, हे बघू शकता. अंपायर टाका, हे अंपायर आमचा. चला बॉल टाका. रे अरे का होय ते. तोंड दाखव इकडे, इकडे दाखव तोंड. कुठं चालले आपण आता, फिरत आले आपण. फिल्टर टाकी, फिल्टर टाकी, फिल्टर टाकीला फिरत चालले आता आम्ही. मुखेड शहर आपला मोठा, मुखेड शहर एक घ्या जाऊन आलो मी तू नव्हता अशा वेळेस. चल बांध लवकर. स्टार्ट. चलो पळ नको, गाड्या आले फास्ट ठेवलेत, दुसरंच होऊन जाईल. दुआ तेरी. समजे आमच्याकडेच बघू लागले, कॅमेरा उचलून काय करू लागले. ही ब्लॉगिंग आहे काहीच सांगा आहे ना, हे ब्लॉगिंग आहे. भक्कळ जग म्हणायचं रस्त्याने, हे का होय काय असं काय हिंडाले, हे असं काही नाही तर आमची ब्लॉगिंग होईल. बापरे काय फास्ट गाडी उलाडी म्हणालो. हे बघ माल पुरवठा मस्त फास्ट निवडाले. उतरते आहे घाल, उतरते आहे 60च्या स्पीडनं चालेल. हां उतरते 60च्या स्पीडनं. आणि इथं लावलेला किती आहे, 65च्या स्पीडनं चढतीला आहे. आणि येताना किती 40च्या. गाईस हे बघू शकता, हे मी आधीच्या घराजवळ आले आम्ही. त्याच्या आपण पाणीपुरी खालताय का नाही, हे आधीचं घर. पार्टी दिली का पाणीपुरी, पाणीपुरीची पार्टी केली आपण नव्हताच. आम्ही पार्टी केली पाणीपुरीची आधी. मी फास्ट चढाय एकदम, ब्लॉग सुरू झाले की एकदम टाईट चढाय, रुपये चलायच नाही. आपण इथे क्रिकेट खेळत गेले. इथे खेळत गेले आम्ही मैदानात. तिथं मैदान आहे आमचं डायरेक्ट त्याच्या बाहेर होता. 6 होतं याच्या बाहेर डायरेक्ट सिंगल रन होता. गाईज तर आम्ही आता आल्या इथं सरकारी याच्यात. ताण लागली पाणी प्यायला इथं आल्या. जिम, आपण त्या जिमला आलं तेव्हा. तिथं जिम आहे. आता पाणी पिऊ, तिथं पाणी प्यायचं आहे. इथं थंड पाणी पिऊन घेऊ. तिथं कुत्रे आहेत लय. बघा अंगावर साहेब बघू लागले. इथलं पिऊ, इथं पिऊ, त्याच्याजवळ जाय नाही. तिकडे एक नळ आहे पण इथं पिऊत आपण. देखिए पानी खुलता है कैसे रे. काय आता चले आम्ही आता घरी. पाणी ते पिल्या बघू शकता. आता आम्ही जातो घरी. आता याच्या घरी जाते, इथं माळावर जायचं. घरी काय नाही, थंडगार येते वातावरण. आपल्याला थंड आहे पण छतावर झोपायला चांगला आहे. काय झालं, कोण आहे, कोण आहे इथं बसलो. काय झालं भया, कोण आहे, काय नाही, काय झालं काय माहीत भया, बोलणार ते काय नाही. आलो मी घरी. तर बघू शकता गाईस, तोंड हात पाय धुलो आता थोड्या वेळात जेवण ते करून घेऊ. रात्रीच्या जेवणामध्ये आंब्याचा ताजा रस काढलेला आहे बघू शकता गाईस. हे बघा रस, अरे वा मस्त गाईस. रात्रीच्या जेवणामध्ये रस, चपाती, भाजी बनली. तर जेवून घेऊ चला. तर गाईस आजचा ब्लॉग तुम्हाला कसा काय वाटला कमेंटमध्ये सांगा. उद्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू. असेच रोज ब्लॉग आणणार आहोत मी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.